आणि त्या माध्यमातून अन्याय झालेल्या लोकांच्यावर जे काही त्याला न्याय देण्यासाठी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे ते देऊ शकत नाही। तुम्ही मुद्दामून अशा अशोक खरात सारख्या लोकांना या महाराष्ट्रात पोचतात, हा माझा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे। इतक्या दिवसात अशोक खरातच्या प्रकरणामध्ये चांगल्या घरच्या महिलांना फसवून करून धर्माच्या नावाने भ्रष्ट करणाऱ्या अशोक खरातला तुम्ही फासावर का नाही चढवलात, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल महाराष्ट्राच्या जनतेला या विधानसभेच्या माध्यमातून। पण तुम्ही देणार नाही, कारण की तुमचा संबंध आहे अशोक खरात बरोबर। तुम्ही तिथं पूजापाठ करायला गेला होतात। अशोक खरात बदमाश आहे। अहो आम्ही सरकार म्हणून म्हणतोय, अहो ट्रेझरी बँक खालीच राहतं। सुधीर भाऊ बोला अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर भुमरे साहेब, अध्यक्ष महाराज, अभिजित पाटील जागेवर बसा। अध्यक्ष महाराज, हा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे। अध्यक्ष महाराज, या प्रस्तावावर ट्रेझरी बेंचनी पुढच्या ट्रेझरी बेंचनी हजर राहिलं पाहिजे। नाही आहे गांभीर्य, सभागृहाचं गांभीर्यच नाही आहे, विधानसभेचं गांभीर्यच नाही आहे। आमचा पाशवी बहुमत आहे आणि म्हणून मी आज समोरच्या ट्रेझरी बेंचला सुधीर भाऊला सोडून तो आमच्या बाजून आहे। अध्यक्ष महाराज, अशोक खरातच्या प्रकरणात आपण लोकांनी काय केलं, मी तुम्हाला अध्यक्ष महाराज याच्या पहिलेच्या मागच्या अधिवेशनाच्या पहिलेच्या अधिवेशनामध्ये नाशिकच्या त्या हॉटेलचं इथं झालेल्या घटना, तो कुठे नावाचा, कुठल्या हॉटेलचं नाव कदम साहेब, ते नाशिकचं ते माहित आहे सगळं, त्याचं मी पेन ड्राईव्ह दिला होता। अध्यक्षाला सांगितलं की द्या मुख्यमंत्री महोदयांना। अध्यक्ष मला नको नको, आम्हाला नको। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे सगळं खोटं आहे, असं काहीच झालं नाही। अशोक खरातचं सगळं लिंक त्या हॉटेलमध्ये होतं आणि मी त्यावेळेस तुम्ही लोकांनी तो पेन ड्राईव्ह बघितला असता। मी सांगितलं की मंत्री, मोठे अधिकारी तुमचे त्याच्यात सहभागी आहेत, हे असं मी त्यावेळेस म्हटलं, रेकॉर्डवर आहे। पण तुम्ही उडवून नेलात आणि म्हणून मी आता आरोप नाही करत आहे अशोक खरातचा। अशोक खरातचं या सरकारशी लागेबांधे आहेत, केंद्राच्या सरकारपर्यंत लागेबांधे होते, डायरेक्ट त्याला जाण्याची परवानगी होती, रेड कॉर्पोरेट होता त्याच्यासाठी, आणि म्हणून मी आरोप नाही करत अशोक खरातचं या सरकारशी लागेबांधे आहेत। अध्यक्ष महाराज, त्यांनी हिंदू धर्माला भ्रष्ट केलंच, पण महिलांवर अत्याचार करण्याचं पाप या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर, संतांच्या भूमीवर, शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीवर या महाराष्ट्राला बदनाम करण्यामध्ये या सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग आहे। आमच्यावर आरोप केला तर महाराष्ट्राची बदनामी होते असं तुम्ही म्हणता अध्यक्ष महाराज, याचा अर्थ काय? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आणि अशोक खरात म्हणजे तोही महाराष्ट्र। अशोक खरातवर तुम्ही बोलू नका असं म्हणणार आहे का तुम्ही लोक? आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज, अशोक खरातच्या प्रकरणामध्ये त्याला फाशीवर चढवण्यासाठी तुम्ही काय काय केलं, काय काय तुमच्या यंत्रणेने काम केलं, त्याची माहिती आपल्याला द्यावं लागणार आहे। अशोक खरातचं प्रकरण तुम्ही थंड केलं, आता काहीच होणार नाही। हे कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे। एक काळ असा होता अध्यक्ष महाराज, देशातच नाही तर जागतिक पातळीवरही महाराष्ट्राच्या पोलिसांचा गौरव होता अध्यक्ष। आज काय झालं? आज काय झालं? हे जे आमच्या भंडाऱ्यातला एसपी, अशा एसपी यांनी तसे ठेवले। म्हणून ते अटलजीचं मगाशी लाईन आमचे वडट्टीवार साहेब म्हणत होते, कोणसा कुत्ता क्या, पालतू कुत्ता जब चोरी होती है तो जो चुप रहता है तो समझो वो चोरों के साथ है। पहचान का रहता है चोरों का। अरे मग काय केलं या महाराष्ट्राच्या पोलिसांचं जो गौरव होता देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर, अहो दिवसा ढवळ्या खून करतात आहे मुंबई शहरात जिथं सरकार आहे।
चाकूक भोगतात आहे त्याच्या पोटात लोकल ट्रेन मध्ये. अहो भीती असती ना पोलिसांची, तर कोणाची हिंमत नव्हती या मुंबईमध्ये अशा पद्धतीचं कृत्य करायचं. पण तुम्ही लोकांनी पोलिसांना, नाबर्थ शब्द वापरणार नाही, पण तुम्ही त्यांना पूर्ण झोपवलेलं आहे, मानसिक खच्चीकरण केलंय. आणि हे जे आहेत तुम्ही ज्या अधिकाऱ्यांचं ते अधिकारी तुमचं लांगून चांगून करतात, ते अधिकारी आमच्या खालच्या पोलिसांना त्रास देतात. महाराष्ट्रामध्ये किती पोलिसांनी आत्महत्या केल्या? तुम्ही म्हणता की परवा राजभवन मध्ये झालं तर त्याचं प्रेम होतं म्हणून त्याला अवॉर्ड केलं म्हणून त्यांनी आत्महत्या केली. पण तुम्हाला सांगतो की वरिष्ठ पोलिसांच्या रोजच्या दबावाखाली त्या अनेक पोलिसांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याचं चित्र आपण पाहतो. महाराष्ट्राचा पोलीस हा महाराष्ट्राचा आहे. IPS कुठल्या तरी राज्याचा, बाहेरचा राज्याचा येतो जातो, पण हे पोलीस तर महाराष्ट्राचे आहेत. सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, पोलीस हे सगळे महाराष्ट्राचे आहेत. त्यांना त्या दडपशाहीचं जे त्यांना परिणाम भोगावे लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातले अनेक पोलीस आत्महत्या करताना आपण पाहतोय. पण तो आला, शॉलट मारला, सरसर केलं, अर्धी हिंदी अर्धी मराठी, झाले आमचे मंत्री आणि आमचं सरकार गेलं वाहून. मला तुम्ही सगळे महाराष्ट्राचे माणूस आणि माझा महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? याचं उत्तर तुम्ही देणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो, अध्यक्ष महाराज, आज महाराष्ट्रामध्ये हजारो महिला गायब झाल्यात. अध्यक्ष महाराज, मुली गायब झाल्यात. परवा पुण्यात जिल्ह्यातली जी घटना झाली होती, 55 दिवसामध्ये चिमोडीवर झालेल्या अत्याचाराचं जो कोणी आरोपी होता त्याला ट्रिपल फाशी आपण दिली, त्याचं आम्ही सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं. इतकं वेगवान सरकार, पण या वेगवान सरकारचं दुसऱ्याच दिवशी, ज्या दिवशी हा निर्णय झाला, माननीय न्यायालयाने दिला, त्याला ट्रिपल फाशीची सजा दिली. दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्ह्यामध्ये एका 40 वर्षाच्या महिलेवर 15 लोकांनी पाशवी बलात्कार केला. काय तुमचा धाक संपला? भीती संपली? आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना त्या दिवशी मी म्हणालो होतो की एका केसमध्ये आपण जलद गतीनं काम केलं, तसं महाराष्ट्रामध्ये ज्या चिमुरडीवर अत्याचार झाला, महिलेवर अत्याचार झाला, अशा पद्धतीचा फास्ट ट्रॅक व्यवस्था सगळ्या महाराष्ट्रात करा आणि सगळ्या केसेसमध्ये अशा नराधामाला फाशीची सजा द्या, असं आम्ही म्हटलं होतं. पण नाही करणार. कधी कधी तर आमचे मुख्यमंत्रीच बंदूक घेतात. बदलापूरच्या घटनेमध्ये त्यांनीच बंदूक घेतली आणि त्याच्यामुळे त्यांचे फोटो मोठे मोठे आले होते. त्यावेळेस त्यांनी बंदूक मारली होती का माहित नाही, पण त्यांचे फोटो आले होते. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या या सगळ्या नागपूर जिल्ह्यातल्या हजारो महिला गायब आहेत. त्या राज्याचे गृहमंत्री ज्या शहरातले आहेत, त्या शहरातले जिल्हानिहाय आकडे माझ्याजवळ आहेत. त्यामुळे हजारो महिला महाराष्ट्रातल्या गायब झालेल्या आहेत. त्या कुठं आहेत? त्या मुली कुठं आहेत? त्यांचा पत्ता कुठं तुम्ही काढला की नाही काढला? शोध घेतला की नाही घेतला? अजूनही ते अनुत्तर प्रश्न आहे. लाखो महिला गायब आहेत. त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की बुलढाणा जिल्ह्यातली घटना परवा मुख्यमंत्र्यांनी जसं पोलिसांनी कसं खोटे गुन्हे दाखल करते त्याचं चित्र आपण आलं. आणि अध्यक्ष महाराज, हा जो बुलढाणा जिल्हा, अध्यक्ष महाराज, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आजोळ आहे. सिंदखेड राजा म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातलं त्या ठिकाणी पोलिसांनी केलेलं कृत्य हे तर लपलेलं नाही आहे. खोट्या केसेस कशा लावल्या जातात, कसं त्या कुटुंबाच्या लोकांना परेशान केलं जात आहे, हे चित्र आपण पाहिलं. ती पोरगी वापस आली नसती तर तुम्ही तर दाखवून दिलं असतं त्याचं काम. त्याच्या वडिलाला आणि त्याच्या भावाला, त्या मुलीच्या, तुम्ही तर टाकलं होतं आतमध्ये. नुसतं सस्पेंड करून चालणार नाही.
असे खोटे गुन्हे दाखल करणारी जी लोक आहेत याच्यावर कारवाई केली पाहिजे. तुम्ही अगर ठीक आहे आम्हाला परेशान करायसाठी तुम्ही लोकांनी ठेवायचं असेल अधिकारी ठेवा, आम्हाला काही फरक पडत नाही. विधानसभेतला रस्ता सामाजिक सेवा करत असताना अनेक गुन्हे आमच्यावर दाखल होतात. मी विधानसभेत ज्यावेळेस आलो होतो माझ्यावर हे राजकीय गुन्हे 25 होते. विदेशात जायचं असेल तर पासपोर्ट करावं लागत होतं, आपली कमिटी जायची तर मी नाही घेतला, कारण की मी 1 वर्षाचा पासपोर्ट मला नको. कोर्टात जाऊन 1 वर्षाचा पासपोर्ट मिळतं. मी नाही म्हणालो मला नाही पाहिजे, कारण मी पापच केलं नव्हतं. 25 गुन्हे दाखल होते माझ्यावर. इथं विधानसभेत यायचं तर म्हणजे गुन्हे दाखल करून जावं लागते सामाजिक व्यवस्थेमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये. पण आता आमच्यावर गुन्हा दाखल केला तुमच्या महान त्या एसपीनं. आम्ही आमच्या जिल्ह्यातलं धान उत्पादक, सोयाबीन उत्पादक, कर्जमाफी या सगळ्या शेतकऱ्यांना जे काही न्याय पाहिजे होता त्याचा धान खरेदी केला जात नव्हता, त्याचा सोयाबीन त्याचं मका खरेदी केला जात नव्हता, समर्थ मूल्याचे केंद्र उघडले गेले जात नव्हते, उघडले तर पैसे दिले जात नव्हते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.